तमाम साथीदारांना माझा जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती, जय लहूजी, जय मल्हार, अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाही बरकातू आणि जय भीम. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहितीये की आता नाशिकची महानगरपालिकेची निवडणूक आहे आणि इथे असे बरेच लोक आहेत ज्यांना वाटतं की ही महानगरपालिका महत्वाची नाही आणि महानगरपालिका ही छोटी निवडणूक असते. मोठ्या खासदाराच्या आकाराच्या होत राहतात. महत्वाच्या निवडणुका या सगळ्या आमदारांच्या आणि खासदाराच्या असतात. पण मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की जर आपल्याला खऱ्या अर्थाने आपल्या गल्लीचा विकास करायचा असेल, वॉर्डाचा विकास करायचा असेल आणि शहराचा विकास करायचा असेल तर आपल्याला नगरसेवक निवडून महानगरपालिकेमध्ये पाठवणं अतिशय गरजेचं आहे. कारण पाणी प्रश्न, रस्त्याचा प्रश्न, शिक्षणाचा प्रश्न, आरोग्याचा प्रश्न हा कुठे सुटत असेल तर तो महानगरपालिकेमध्ये सुटतोय आणि म्हणून ह्या महानगरपालिकेमध्ये आपल्या हक्काचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हे पाठवणं आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्वाचं आहे असं मला आपल्या सर्वांना सांगायचं. मित्रांनो, जेव्हापासून हे सुरू झालंय महानगरपालिकेचा रणधुमाळी तेव्हापासून आपण बघितलं असेल की प्रत्येक पक्षामध्ये नाराजगी आहे. प्रत्येक पक्षामध्ये नाराजगी आहे कारण निष्ठावान कार्यकर्त्यांचं तिकीट कापलं गेलेलं आहे. कोणाला तिकीट मिळत नाही म्हणून आपण बघितलं की शिंदे सेनेचं आणि भाजपचं भांडण चालू आहे. भाजपचा कोणतरी नेता घरी बसून रडतोय, कोणता तरी दुसरा नेता शिंदेच्या आमदाराची गाडी थांबवतोय, कोणतरी स्वतःला गळफास लावून घेतोय. काल मी औरंगाबादमध्ये प्रचाराला होतो, तिकडे तर माझी खासदाराला फोडून काढलं तिकीट नाही मिळालं म्हणून. आणि प्रत्येक पक्षामध्ये आपल्याला दिसेल की इकडे मोठी नाराजगी येते कारण तिकीट नाही मिळालंय आणि एकनिष्ठ कार्यकर्ते घरी बसले. आता एकनिष्ठ कार्यकर्त्यांना यांनी तिकीट नाही दिलं तर यांनी तिकीट कोणाला दिलं? पैशावाल्याला, प्रस्थापिताला. इकडे प्रस्थापित गुंडागर्दी करणार आहेत तो त्याला. त्याचबरोबर ज्या लोकांनी नाशिकमध्ये दारूचे अवैध धंदे चालवलेत, मटक्या सट्ट्याचे धंदे चालवलेत, या लोकांना तिकीट देण्याचं काम प्रस्थापित पक्षांनी केलंय. आणि ह्याच्या उलट तुम्हाला 100% उलट हे वंचित बहुजन आघाडीमध्ये दिसेल. वंचित बहुजन आघाडीमध्ये एकाही माणसाला पैसे घेऊन तिकीट दिलं नाहीये तर वंचाच्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांना तिकीट देण्याचं काम हे वंचित बहुजन आघाडीने या निवडणुकीमध्ये केलंय. या निवडणुकीमध्ये 50% जास्त युवकांना तिकीट देण्याचं काम हे वंचित बहुजन आघाडीमध्ये केलंय. आणि गेल्या मागच्या नगर परिषद, नगरपंचायतांमध्ये एक वैडू समाजाचा उमेदवार, एक कोलार समाजाचा उमेदवार, एक वडार समाजाचा उमेदवार, एक कैकाडी समाजाचा उमेदवार आणि एक मुसलमान समाजाचा आणि विश्वकर्मा समाजाचा नगर अध्यक्ष निवडून द्यायचं काम जर कोणी केलं असेल तर ते वंचित बहुजन आघाडीने केलं. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आपल्या सर्वांना माहिती असेल की आपल्याकडे रेट काय चालू आहे तिकीट मिळायला. बीजेपीचा किती चालू आहे? नाही, तिकीट मिळायला किती? 3 कोटी. 3 कोटी 5 कोटी एका नगरसेवकाच्या तिकिटाचा रेट चालू. आता आपण फक्त विचार करा, एका माणसाने 3 कोटी भरले तिकीट मिळवायला, मग त्याच्यानंतर त्यांनी 1 महिनाभर प्रचार केला, स्वतःच्या खिशातनं स्टेज लावायला, गाड्या लावायला, भोंगे लावायला, रिक्षा लावायला, कार्यकर्त्यांना खाऊ घ्यायला, ऑफिस द्यायला त्यांनी 50 लाख रुपये एका महिन्यामध्ये खर्च केले. म्हणजे त्यांनी टोटल किती खर्च केले? 3 कोटी 50 लाख. किती? 50 लाख. आता हा माणूस जर चुकून माकून निवडून आला तर तो सत्तेत गेल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा काय करणार आहे? पैसे वसूल करायच्या मागे लागणार आहे. मग तो पुढचे 5 वर्ष तुमचा जो नगरसेवक निवडून येतो त्याची पूर्ण यंत्रणा ह्याच्यासाठीच काम करेल की मी निवडणूक जिंकायला 3 कोटी 50 लाख खर्च केले, आता पुढच्या 5 वर्षात काही करून मी 4 कोटी तर वसूल करूनच राहणार आहे. आणि हा नगरसेवक जर 4 कोटी वसूल करण्याच्या मागे 5 वर्ष लागला तर तुमच्या सर्वांची कामं करणार आहे का तो? नाशिकचा विकास करणार आहे का तो? इकडचे प्रश्न सोडवणार आहे का तो? नाही.